पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती 100% प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. गगनयान क्रू मॉड्यूलच्या मुख्य पॅराशूटची चाचणी कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे इस्रोने. इस्रोचा फुल फॉर्म तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा आहे. प्रश्न 2, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 17 नोव्हेंबरला. प्रश्न 3, 2025 चा वरिष्ठ महिला आंतर झोनल T20 ट्रॉफी कोणी जिंकला? तर त्याचं उत्तर आहे वेस्ट झोन यांनी. अतिशय महत्वाचे प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करत चला. प्रश्न 4 पाहूया. कोणता देश जगातील सर्वात खोल पाण्याखालील प्रयोगशाळा बांधणार आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 5, 22वी अखिल भारतीय TDS परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे भोपाळमध्ये. प्रश्न 6, मनोरमा न्यूज मेकर पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे सुरेश गोपी यांना. प्रश्न 7 पाहूया. रौलाने उत्सव कुठे साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेशामध्ये. प्रश्न 8, भारतातील पहिले नदी फेरी टर्मिनल कुठे उद्घाटन करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे गुवाहाटी इथे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करून घ्या. 2025च्या ISSF जागतिक रायफल पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धेत भारताने किती पदके जिंकली? तर त्याचं उत्तर आहे 13 पदके. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2025 जाहीर केला? तर त्याचं उत्तर आहे मत्स्य व्यवसाय, पशु संवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाने. प्रश्न 11, कोणत्या राज्याने प्लास्टिक वेस्ट ब्रँड ऑडिट 2025 सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्याने. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करा. प्रश्न 12, भारत कोणत्या वर्षी चंद्रयान 4 मोहीम सुरू करेल? तर त्याचं उत्तर आहे 2028 ला. प्रश्न 13 पाहूया. भारताच्या कोणत्या शेजारील देशाच्या माजी पंतप्रधानांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेशातील. प्रश्न 14, भारत ब्रिटन संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव अजय वॉरियर 25 ची आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यामध्ये. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हे प्रश्न नोट डाऊन सुद्धा करा. तसेच आपण कालच्या प्रश्नांचे रिव्हिजन सुद्धा करणार आहोत. 17 नोव्हेंबर 2025 चे रिव्हिजन. प्रश्न 1, 2025च्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनलचे आयोजन कुठे होणार? तर त्याचं उत्तर आहे ग्रेटर नोएडा इथे. प्रश्न 2, 2025 ची G20 नेत्यांची बैठक कुठे होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे जोहान्सबर्ग इथे. प्रश्न 3, गरुड 25 हवाई सरावाची आवृत्ती कुठे आयोजित केली जात आहे? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्समध्ये. प्रश्न 4 पाहूया. जागतिक मधुमेह दिन 2025 कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 14 नोव्हेंबरला. प्रश्न 5, 130व्या घटना दुरुस्ती विधेयकाची तपासणी करण्यासाठी संसदेच्या संयुक्त समितीच्या अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती? तर त्याचं उत्तर आहे अपराजिता सारंगी यांची नियुक्ती झाली आहे. प्रश्न 6, ऑडिट डे 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 16 नोव्हेंबरला. प्रश्न 7 पाहूया. पहिला ICOM सस्टेनेबिलिटी पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे जेमी ब्राऊन के हॉल यांना. प्रश्न 8, भारतीय सैन्याने अखंड प्रहार सराव कुठे आयोजित केला? तर त्याचं उत्तर आहे जैसलमेर इथे. प्रश्न 9, राष्ट्रीय पत्रकार दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 16 नोव्हेंबरला. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करा. प्रश्न 10 पाहूया. तिसऱ्या भारतीय लष्करी वारसा महोत्सवाचे उद्घाटन कोठे झाले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 11, जपानी वास्तुकलेपासून प्रेरित सार्वजनिक प्लाझा पार्क अलीकडे कुठे बांधण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे प्रयागराज मध्ये. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, हा सुद्धा नोट डाऊन करा. प्रश्न 12, 2026 चा FIH हॉकी विश्वचषक कोणते देश आयोजन करणार? तर त्याचं उत्तर आहे बेल्जियम आणि नेदरलँड. प्रश्न 13 पाहूया. अलीकडेच मरण पावलेले
सालू मर्दा थिमक्का कोण होते? तर त्याचं उत्तर आहे पर्यावरणवादी. प्रश्न 14, हृदय शस्त्रक्रियांसाठी निधी देण्यासाठी कोणत्या भारतीय गायकाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे पलक मुच्छल यांची. प्रश्न 15, भारताने आपला सर्वात उंच हवाई तळ निम्या हवाई तळ कुठे स्थापित केला? तर त्याचं उत्तर आहे लडाख इथे. प्रश्न 16 पाहूया. 44वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा IITF 2025 कुठे आयोजित केले जात आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 17, कोणत्या राज्यातील सुनापूर बीचला 2025-26 साठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्यातील. प्रश्न 18, कोणत्या देशात आग्नेय आशियातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय बौद्ध कार्यक्रम आंतरराष्ट्रीय टिपिटका जप महोत्सव आयोजित केला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत देशामध्ये. प्रश्न 19 पाहूया. कोणत्या राज्यातील डोकलाम आणि चोला स्थळे पहिल्यांदाच पर्यटकांसाठी खुली केली जातील? तर याचं उत्तर आहे सिक्कीम राज्यातील. प्रश्न 20, भारत जगातील सर्वात मोठा पेटंट फायलर देश कितवा बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे 6वा. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.